नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या नेत्यांची भाषा या विषयावर आपण जे परवा रीडिंग केलं त्यानंतर माझ्या काही विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस आले की जर सर तुम्ही असं म्हणतात की पूर्वीच्या काही नेत्यांची भाषा, त्यांची भाषणं ही सुसंस्कृत होती, काहीतरी सत्सत विवेकबुद्धीला जागृत असणारी होती, तर त्याचा नमुना म्हणून आपल्याला काही वाचन करता येऊ शकेल का? तर त्या दृष्टीने मी विचार केला आणि त्याचा एक भाग म्हणून आज आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं एक भाषण त्याचा वस्तुपाठ म्हणून वाचणार आहोत. आपल्याला माहिती आहे की यशवंतराव चव्हाण हे द्वैभाषिक राज्य जे काही आहे मुंबई बॉम्बे, तर त्याचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे काही आहे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र जो काही आपल्याला मिळाला त्याचेही ते मुख्यमंत्री राहिलेले होते. तर त्यांचं 1960 सालचं भाषण आहे जनप्रेमाची शक्ती नावाचं. आणि आपला हेतू त्या भाषणामधला कॉन्टेंट बघणं तर आहेच आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये राजकारणाची जी परंपरा होती, त्याची भाषा कशी होती, त्याची संस्कृती कशी होती, हेही जाणून घेणं आहे. म्हणजे आज जर तुम्ही सगळं राजकीय वातावरण पाहिलं तर आज केवळ ॲक्युजेशन्स म्हणजे आरोप करणे किंवा सरकारवर टीका झाली तर सरकारी पक्षाच्या लोकांनी टीकाकारांना काहीतरी ज्याला आपण म्हणतो की त्यांना उडवून लावणे किंवा विरोधकांनी सुद्धा टीका करत असताना पातळी सोडून टीका करणे, अशा प्रकारची सगळी चर्चा दिसते. आणखी एक मुद्दा आपल्याकडे आज दिसतो तो म्हणजे व्यक्तिमहात्म्य. मग ते अगदी राजकारण्यांपासून सगळ्याच क्षेत्रांपर्यंत. म्हणजे तुम्हाला जे काम नेमून दिलं आहे ते तुम्ही केलं की आपल्याकडे जणू काही ईश्वरी अवतार असल्यासारखं सगळं वातावरण निर्माण केलं जातं. मग त्याच्यामध्ये राजकारणी आले, त्याच्यामध्ये अधिकारी आले, त्याच्यामध्ये शिक्षक आले, त्याच्यामध्ये न्यायाधीश आले, त्याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रातले लोक आले, डॉक्टर्स आले, की तुम्हाला जे काम करणं तुम्ही अपेक्षित आहे ते केलं की आता जमाना असा आलेला आहे की अरे हे काहीतरी महान काम आहे. महान कामाचा अर्थ आहे की तुमच्या कर्तव्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काही करता आहात का? तसं न होता कर्तव्याच्या सीमेपर्यंतच तुम्ही गेलात की आपण महान होत चाललेलो आहोत. आणि अशा पातळीवर आपली सभ्यता, आपला समाज आणि आपली संस्कृती येऊन आता उभी राहिलेली आहे. आणि त्या ज्याला आपण म्हणतो पॉईंट ऑफ जंक्चरवर आपण आज ही सगळी चर्चा करतो आहोत. तर यशवंतरावांच्या या जनप्रेमाची शक्ती नावाच्या भाषणामध्ये त्यांनी स्वतःवरचं कौतुक, स्वतःवरची टीका ह्याला कसं उत्तर दिलेलं आहे हे पाहण्याजोगं आहे. आज असं होतं की ज्या व्यक्तीच्या नावाची चलती आहे, मग तो गल्लीतल्या म्हणजे सरपंचापासून गावातल्या कॉर्पोरेटरपासून तर अगदी मुख्यमंत्री पंतप्रधानपर्यंत त्यांचे जे आजूबाजूचे सगळे अनुयायी असतात ते कसं त्या व्यक्तीला देवत्व प्रदान करतात, त्याच्यावरच्या टीकेलाही ते कसं घेतात आणि अजिबातच त्यांना टीका सहन होत नाही. कुठल्याही असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी दोन्ही असतील, कोणीही असेल, पक्ष हा मुद्दा याच्यात राहिलेला नाही आहे की काय पद्धतीनं ही सगळी चर्चा चालते. आणि यशवंतराव चव्हाण जे आहे, काय होतं आपल्याकडे हे 60 वर्षांपूर्वीचं राजकारण, 65 वर्षांपूर्वीचं राजकारण, आणि तिथून आपण कुठे घसरत आलो आहे. इतिहासाकडे दुर्लक्ष केलं की वर्तमान जो आहे तो डळमळीत होत असतो आणि भविष्य अंधारातच जात असतं. त्यामुळं चांगलं काय होतं हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. एक 15-20 मिनटं लागतील मला. एक 2-3 पानांचं ते भाषण आहे, फार मोठं नाही आहे, पण ते भाषण ऐकण्यासारखं आहे. आणि अशी भाषणं राजकारणी करत होते आपल्याकडे. हे भाषण आहे, हा लेख नाही आहे, हे भाषण यशवंतरावांनी केलेलं आहे 1960 साली आणि हे लोक ऐकत होते. आज जर तुम्ही विचार केला तर असं भाषण कोण करतं हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. मग असं आहे का की आजचे राजकारणी जे आहेत हे असं भाषण करायला केपेबल नाही आहेत, त्यांची क्षमता नाही आहे का? तर त्यांची क्षमता आहे. म्हणजे महाराष्ट्राचे आत्ताचे जर मुख्यमंत्री पाहिले देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांची क्षमता आहे. पण असं झालं आहे का की ते सायकलिक झालं आहे की समाजाला ते ऐकायचं नाही आहे किंवा समाज कुठेतरी जिथे कुठेतरी चिकाळतो आहे तेच आपल्याला त्यांच्यावरही कंपल्सरी त्यांना बोलावं लागतं आहे, असे अनेक मुद्दे येतील. पण हे अशा प्रकारचं कल्चर होतं हे आपण विद्यार्थी म्हणून समजावून घेतलं पाहिजे, नागरिक म्हणून समजावून घेतलं पाहिजे. जनप्रेमाची शक्ती हे यशवंतराव चव्हाणांचं भाषण आता आपण वाचूया आपल्या रीड विथ स्वप्नील या प्रोग्राममध्ये. काल संध्याकाळी येथे आल्यापासून मी अशा काही वातावरणात आहे की एक प्रकारचे भारावलेले, दबलेले मन जसे असावे तशी माझ्या मनाची स्थिती झाली आहे. माझ्यावरील आपल्या प्रेमामुळे आपण माझ्यावर जो स्तुतीचा वर्षाव केला त्यामुळेच कदाचित माझीही मनस्थिती झाली असेल.
पण मला वाटते राजकारणामध्ये वादग्रस्त असणाऱ्या माणसाने आणि त्यातल्या त्यात अधिकारावर असणाऱ्या माणसाने आपल्या संबंधी होणारी स्तुती बिनधोक चालू देण्यामध्ये बरेच धोके असतात. स्तुती न आवडणारा नेता आहे. तिथून इथे जर पाहिलं तर किती म्हणजे आपण काय काय पार करून आलोत बघा. काय वाक्य यशवंतरावांचं? राजकारणामध्ये वादग्रस्त असणाऱ्या माणसाने आणि त्यातल्या त्यात अधिकारावर असणाऱ्या माणसाने आपल्या संबंधी होणारी स्तुती बिनधोक चालू देण्यामध्ये बरेच धोके असतात. आणि आज आपण काय बघतोय? होऊ द्या स्तुती, अधिकाधिक माझा अहंकार सुखावू दे, हे कल्चर आज सगळीकडे आहे. करा स्तुती, म्हणजे जी वखवक आहे ना त्या स्तुतीमध्ये ती आपल्याला सगळीकडे आता दिसते. श्री तुळशीदासजी आणि श्री महाजनी यांनी जे आता येथे सांगितले ते मला मान्य आहे. माझी अशी भावना आहे की माझी नाव सरळ चालायची असल्यास शिव्या देणारी माणसे अवतीभोवती असली पाहिजेत. शिव्या देणारी माणसे अवतीभोवती असली पाहिजेत. यशवंतरावांचं वाक्य आहे. इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर अटल बिहारी वाजपेयींची पण एक क्लिप आहे बघा, ती खूप व्हायरल आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वाजपेयींनी असं म्हटलंय की त्यांनी मराठी जी म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, शरद पवार पण आहेत बघा त्या क्लिपमध्ये आणि शरद पवार त्याला दुजोरा देत आहेत. जी सगळी सुसंस्कृत राजकारणी माणसं होती ना, ती टीका जी आहे त्यांना फार पॉझिटिव्हली घेणारी ती माणसं होती. मग काही फारशी धास्ती वाटत नाही, कारण त्यामुळे मनुष्य मग आत्मनिरीक्षण करतो. माझ्या आयुष्यातील गेली 3-4 वर्षे फार महत्त्वाची अशी गेली. 1960चं भाषण आहे, साधारणतः 1956 पासूनचा उल्लेख यशवंतराव करत आहेत. त्यावेळी अतिशय काटेतोलपणाने मी पावले टाकीत होतो, विचार करीत होतो आणि शिव्याही खात होतो, पण डरत नव्हतो. ही गोष्ट खरी आहे. परंतु आपल्या या स्तुतीमुळे एक प्रकारचा भ्रम निर्माण होण्याचा संभव आहे असे मी मानतो. मी शब्दाने फसणारा माणूस नाही. तुम्ही वापरलेले सगळेच शब्द आणि सगळीच विशेषणे खरी आहेत असे मानून चालावयाचे झाले तर त्यासाठी माणूस एकतर भोळा तरी असला पाहिजे किंवा अहंकारी तरी असला पाहिजे, तरच तो आपली स्तुती खरी मानेल. स्तुतीने हुरळून जाणारी माणसं एकतर भोळी असतात किंवा अहंकारी असतात. यशवंतराव चव्हाण डायरेक्ट सांगतायत, तुमची ही जी विशेषणं खरी मानली तर हे काय खरं नाही. मग पुढे माझा असा दावा आहे की मी दोन्ही नाही, एवढे तरी निदान माझ्या संबंधाने मला बोलावयास हरकत नाही असे मला वाटते. पण मला एकाच गोष्टीची चिंता आहे. अशा या प्रसंगी खूप माणसे चांगले बोलायला लागली म्हणजे अकारण नाही तिथे असूया निर्माण होते. परंतु आज ज्या प्रवृत्तीचे, ज्या शक्तीचे आणि ज्या सत्तेचे मी प्रतिनिधित्व करीत आहे त्याला कसलीही दृष्ट लागू नये अशी माझी इच्छा आहे. आपल्यावरच्या सावल्या आणि आपल्यावर लागणारी दृष्ट यांची झळ नवीन होणाऱ्या बाळाला लागू नये अशी आईची चिंता असते. तशीच चिंता माझ्या मनाशी आहे. म्हणजे ही जी भावनिकता आहे ना, आपल्याकडच्या राजकीय नेत्यांच्या भाषणामधली भावनिकता पण संपली आहे बघा. अशी हळूवार संवेदनशील उदाहरणं देण्याची त्यांची क्षमताही संपली आहे. कारण नवीन जन्माला येणाऱ्या आपल्या या राज्याला अनेक संकटांच्या सावल्यातून जायचे आहे. त्यापैकी काही सावल्या बाहेरच्या आहेत आणि काही आतल्या आहेत. परंतु या नवीन कामाचे प्रतिनिधित्व करणारी जी आम्ही माणसे आहोत त्यांच्या संबंधींच्या भावना, त्यांच्यावर येणारे आरोप यांची झळ त्या कामाला लागता नये. आज सकाळी बोलताना घाबरल्याबद्दलचा मी जो उल्लेख केला तो या संदर्भात होता. व्यक्तिशः घाबरणे हा शब्द मी माझ्या कोशातून बरेच दिवसांपूर्वी पुसून टाकला आहे. परंतु माझ्या संबंधीच्या आपल्या आत्यंतिक प्रेमाच्या भावनेमुळे काही ठिकाणी अकारण मत्सर निर्माण होऊन त्याची झळ या राज्याला तर लागणार नाही ना अशी भीती माझ्या मनाला चाटून गेली, हे मात्र खरे. यशवंतराव चव्हाण काय म्हणतायत की तुम्ही माझं इतकं कौतुक करताय, जनता माझं इतकं कौतुक करते, पण माझ्या कौतुकामुळे कुणाच्या मनामध्ये माझ्याविषयी मत्सर निर्माण झाला, जेलसी निर्माण झाली तर त्याच्यातनं राज्याचं नुकसान होऊ नये म्हणून एवढं कौतुक करू नका. आपण माझा शिवाजी महाराजांबरोबर आणि रानड्यांबरोबर उल्लेख केला.
पण या सर्व खोट्या तुलना आहेत. या खोट्या तुलनेमध्ये तुम्ही फसू नका आणि कृपा करून मला फसवू नका, असे माझे सांगणे आहेत. कुठून कुठे आलोय आपण? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही माझी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करू नका, या तुलनेमध्ये तुम्ही फसू नका आणि मला अजिबात फसवू नका. आणि आजचे राजकारणी स्वतःला त्यांच्या पंक्तीत बसवण्याचा प्रयत्न करतात. एकच शिवाजी महाराज होऊन गेले आणि एकच टिळक होऊन गेले. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांनी घडवला ते शिवाजी महाराज आता पुन्हा निर्माण होणार नाहीत. ब्रिटिशांच्या सत्तेखाली दबलेल्या हिंदुस्थानाला स्वराज्याचा जन्ममंत्र देणारे लोकमान्य टिळक एकदाच होऊन गेले, ते आता पुन्हा होणार नाहीत. पुन्हा होणार नाहीत असे म्हणण्याचे कारण हिंदुस्थान पुन्हा परतंत्र होणार नाही हे आहे. शिवाजी महाराज व टिळक ह्या ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे अशा महान विभूती आहेत. आपण छोटी माणसे आहोत. मी कोणत्या मुशीत जन्माला आलो त्याची मला कल्पना आहे. 1930 सालानंतर जी मंडळी राजकारण करायला लागली अशा असंख्य कार्यकर्त्यांचा मी प्रतिनिधी आहे. 100-200 वर्षांच्या इतिहासाची बीजे टाकायचे काम रानड्यांना आणि टिळकांना करावे लागले. हिंदुस्थानच्या युगायुगाच्या राजकारणाचा पाया घालण्याचे काम शिवाजी महाराजांना करावे लागले. पण आम्ही मंडळी छोट्या छोट्या लढाया करणारी होतो. या सातारा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात आणि शेती शिवारांमध्ये मोठ्या संख्येने आम्ही सैनिक म्हणून वावरलो आणि वाढलो. त्याच सैनिकांपैकी मी एक आहे आणि म्हणून दादांनी मला जेव्हा सांगलीस बोलावले तेव्हा याच भावनेने मी येथे आलो. या दक्षिण साताऱ्याच्या एका माळावरच्या गावात एका गरीब घरामध्ये माझा जन्म झाला हे मला विसरता येत नाही. अशी अनेक गरीब घरे अजूनही आहेत, त्यांची माझ्या मनाला मोठी खंत आहे. या असंख्य घराघरातून पडलेली जी असंख्य माणसे आहेत त्यांना प्रकाशात आणले पाहिजे. हे नवे काम आता आम्हाला करावयाचे आहे, नव्या महाराष्ट्राला करायचे आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत झालेल्या अनेक विचारवंतांनी जी तत्त्वे सांगितली आहेत त्या तत्वांचे मणी माळेत गुंफण्याचे कामही आता करावयाचे आहे. आणि हे काम ज्या पिढीकडे आले आहे त्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे, एवढाच माझा दावा आहे. अक्काताई बाबर यांनी आज फार गोड भाषण केले. माझ्यातर्फे मी लेखकांना एक विनंती करणार आहे, ती त्यांच्यापर्यंत अक्काताईंनी पोचवावी अशी माझी अक्काताईंना विनंती आहे. नव्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे काम आम्हाला करावयाचे आहे. जुने अमृतासारखे जे शब्द आहेत ते शब्द तर आम्हाला वापरायचे आहेतच, पण तुमच्या आमच्या जुन्या पिढीला माहीत नसणारे अमृतासारखे विचार आपल्याला शोधून काढावयाचे आहेत. नव्या शास्त्रीय विचारांचा, शास्त्रीय ज्ञानाचा एक नवा इमला आपल्याला महाराष्ट्राच्या जीवनामध्ये उभारावायचा आहे. आणि या सगळ्या विचारांचे पोषण करणारे, त्यांना तोलणारे शब्द आणि भाषा तुम्हा आम्हाला निर्माण करावयाची आहे. हे काम नुसते भूतकाळाकडे पाहून होणार नाही. महाराष्ट्राचे राज्य आपण निर्माण केले ते भूतकाळाच्या परंपरांना धरून शिरावर घेऊन चालवायचे आहे. पण त्याचबरोबर भविष्यकाळाकडे नजर ठेवून बदलत्या दुनियेची पावले ओळखून त्यामध्ये महाराष्ट्राचे, मराठी भाषेचे व मराठी भाषेला आणि महाराष्ट्रीयांना बरोबर घेणाऱ्या भारताचे स्थान नेमके कोठे आहे ते शोधून काढून आपल्याला ही यात्रा करावयाची आहे. आपण इथे इतकी भाषणे केली, त्यातून अनेकांच्या अनेक अपेक्षा मी पाहिल्या. पण मी आपणाला सांगतो की हे काम एक माणूस करू शकणार नाही. आमच्यासारखी माणसे आपण मोठी माणसे मानता, त्याचे कारण एकच आहे, ते हे की योगायोगाने सामान्य माणसे मोठी होतात व मोठमोठे प्रश्न हाताळण्याची त्यांना संधी मिळते. किती मोठा विचार आहे हा, की सामान्य सगळी माणसे समान आहेत, सगळी माणसे सारखी आहेत, काही माणसांना मोठे प्रश्न हाताळण्याची संधी मिळते म्हणून ती माणसे मोठी नसतात. हे मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती म्हणते.
आणि काही विकास करायचा असेल तो माझ्या एकट्याच्याने होणार नाही. साध्या छोट्या छोट्या विकास कामांचं श्रेय घेताना जी मारामारी आपल्याकडे सध्या होते, तेथे मुख्यमंत्री पदावरची व्यक्ती म्हणते की हे माझ्या एकट्याच्याने होणारच नाही आहे आणि काही मोठं काम करायची संधी मला मिळाली आहे, बस इतकंच आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा मोठा प्रश्न सुदैवानं कदाचित जर आधी सुटला असता तर पाठीमागच्या रांगेत बसण्याची माझी नेहमीच तयारी होते. पण मोठे प्रश्न निव्वळ एक मनुष्य सोडवू शकणार नाही. त्याच्याकरता शेकडो कार्यकर्ते आणि विचारवंत निर्माण व्हावे लागतात. महाराष्ट्राच्या रचनेचा हा निव्वळ प्रश्न यशवंतराव चव्हाणांनी सोडवला आहे असे आपण कृपा करून समजू नका. मी हे आणलं, मी हे केलं आणि मग त्याचे ठिकठिकाणी बॅनर लावणाऱ्या राजकारण्यांच्या जगामध्ये आपण हे वाचतोय की ज्यांना श्रेय दिलं जातंय की महाराष्ट्राच्या निर्मितीचा जो काही कलश आहे, अमृत कलश तुम्ही आणलाय, तुम्ही केलंय, ते यशवंतराव म्हणतायत की महाराष्ट्राच्या रचनेचा प्रश्न निव्वळ यशवंतराव चव्हाणांनी सोडवला आहे असे आपण कृपा करून समजू नका. हे म्हणजे असं आहे की हे खरंच असं झालं होतं का असं वाटायला लागेल आपल्याला की आम्ही केलं म्हणजे कुठलाही पक्ष असू द्या, तुम्ही आजचा सत्ताधारी पक्ष नाही, कुठलाही असू दे, कुठलेही मुख्यमंत्री असू देत, गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतो की आम्ही हे केलंय, लोक रोज येऊन सांगतायत. आणि ज्यांनी महाराष्ट्र निर्माण केला आणि ज्यांना श्रेय मिळत होतं ते यशवंतराव म्हणतात की निव्वळ मला श्रेय देऊ नका. आपण कुठून कुठे आलोय. आपण जेव्हा म्हणतो ना मराठी संस्कृती मरते आहे, सगळी विचारधारा मरते आहे, तर ते हळूहळू होत नाही, ते रोज होत असतं. त्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातील 3 कोटी जनतेच्या वाढलेल्या भावना आहेत. त्याच्यासाठी अनेक विचारवंत, इतर पक्षातील कार्यकर्ते या सर्वांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. त्या सर्वांना एका पद्धतीमध्ये, एका कामामध्ये गुंतविण्याचे, एका माळेमध्ये गोवण्याचे काम मी केले. याच्यापेक्षा जास्त मी काही केले असे मी म्हणणार नाही. आणि म्हणून चुकीचे श्रेय मी कधीच मागितले नाही व मागणारही नाही, कारण श्रेय मागून कोणी देत नाही. आणि पुढे ते फार फिलॉसॉफिकल बोलत आहेत. ते किती उत्तम आहे बघा. आपण ठिकठिकाणी बघतो की राजकारणी म्हणतात की मी हे केलं, त्यांना बॅनर लावावे लागतात, होर्डिंग लावावे लागतात, बोर्ड लावावे लागतात, फिती कापावे लागतात. तरी जनतेच्या मनात काय असतं, हे काय तुमच्या पैशातनं केलं आहे का, हे टॅक्सपेअरच्या पैशातनं केलं. म्हणजे तुम्ही किती श्रेय मागा, सत्य जे आहे ना, सत्यमेव जयते, सत्य सतत जिंकत असं. कारण मनामध्ये जाऊन तुम्ही बदलू शकत नाहीत. राजकारणी असतील, करप्ट ऑफिसर्स असतील, कोणी असतील, तुम्ही कितीही त्याचा आव आणा, जनतेच्या मनामध्ये खरा आदर नसतोच. तर तेच यशवंतरावांना किती आधी कळलेलं आहे. काय म्हणतायत ते बघा. श्रेय मागून कोणी देत नाही, तो जगाचा प्रघातच आहे. परंतु जे श्रेय आहे ते कोणी नाकारूही शकत नाही. जे ज्याचं देणं आहे ते त्याला मिळतं, मागून मिळत नाही. असे जरी असले तरी मी आपणाला सांगू इच्छितो की कुठल्याही समाजामधील कर्तृत्ववान मनुष्य हा समाजाला सोडून कर्तृत्व करूच शकत नाही. नवणीत म्हणजे ज्याला आपण लोणी म्हणतो ते दुधातून येते, दूध नसेल तर लोणी नाही. समाज जीवन जेव्हा खळखळलेले असते तेव्हा त्यामध्ये काहीतरी साचत असते. नवणीत निर्मिणाऱ्या दुधाप्रमाणे त्यात एक शक्ती असते. नवनीताला म्हणजे लोण्याला स्वतंत्र अस्तित्व असते, ही खोटी गोष्ट आहे. तीच गोष्ट कुठल्याही कर्तृत्ववान दिसणाऱ्या माणसाच्या जीवनासंबंधीही खरी आहे, असे माझे तत्व आहे. परवा मला एक गृहस्थ भेटले. त्यांनी विचारले की तुम्ही तुमचे गुण कुणाकडून घेतले ते सांगा. मी म्हटले ते सांगणे ही फार कठीण गोष्ट आहे. कुठल्याही सामाजिक प्रश्नाचे एकेरी उत्तर देणे यासारखा अडाणीपणा दुनियेमध्ये दुसरा असू शकत नाही. हे महावाक्य आहे यशवंतरावांचं. आज सगळीकडे आहे. आम्ही हे केलं की हा प्रश्न मिटेल, आम्ही ते केलं की तो प्रश्न मिटेल, आम्ही हे. एक भारतासारख्या, महाराष्ट्रासारख्या इतक्या व्यामिश्र संस्कृतीमध्ये, एवढ्या भाषा बोलणाऱ्या लोकांच्या समूहामध्ये, इतक्या जातीपातींमध्ये अडकलेल्या समूहामध्ये, इतक्या धर्मांमध्ये विभागलेल्या समूहामध्ये, जिथे गरीब श्रीमंत दरी आहे, जिथे स्त्री पुरुष असमानता आहे, तिथे जातीजातींमध्ये संघर्ष आहे, आणि जिथे शिक्षणाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, ह्याचं काहीतरी
वन गो सोल्युशन, वन टाइम सोल्युशन ज्याला आपण म्हणतो, आम्ही लगेच देतो, असं म्हणणारे राजकारणी मुळातच हे किती फॉल्स प्रॉमिस आहे. यशवंतराव एका वाक्यात सांगतात, कुठल्याही सामाजिक प्रश्नाचे एकेरी उत्तर देणे यासारखा अडाणीपणा दुनियेमध्ये असू शकत नाही. स्वतः ते मान्य करतायत आणि हे खरं तर राजकारण्यांनी आणि संबंध समाजाने मान्य करण्यासारखी गोष्ट आहे की जादूची कांडी फिरवून कुठलंही सरकार, कुठलाही नेता, कुठल्याही समाजाचं भलं करू शकत नाही, एकेरी उत्तर दिलं जाऊ शकत नाही. एकेका माणसाचे जीवन म्हणजे एक सोशल कॉम्प्लेक्स आहे, यशवंतरावांचा शब्द आहे, सोशल कॉम्प्लेक्स आहे असे जर मानले तर एका माणसाकडून मी हे सर्व शिकलो असे म्हणणे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. माझ्यासारखा मनुष्य जो 30 वर्षे राजकारणाच्या धकाधकीमध्ये राहिला त्याने मी सगळे गांधीजींकडून शिकलो असे जर म्हटले तर ती गांधीजींची स्तुती होईल, पण ते खरे असणार नाही. कारण कितीतरी लोकांच्याकडून मी शिकलो आहे, लोकांशी कसे वागावे, कसे बोलावे, त्यांच्या पाठीवर कसा हात फिरवावा हे कदाचित मी वसंतराव दादांच्याकडून शिकलो असेल. समाजातील माणसाच्या दुःखाची तळमळ कशी जाणावी हे कदाचित मी खेड्यातील एखाद्या शेतकऱ्याकडून शिकलो असेल. राजकारणात मुद्देसूद विचार कसा करावा हे मी रॉयपासून शिकलो. म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय म्हणायचे, M.N. रॉय, आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये शिकतो की नाही. त्यांचे ऋण मी जाहीरपणे स्वीकारलेले आहे. अनेक माणसांपासून याप्रमाणे अनेक गोष्टी मी शिकलो. अशी कितीतरी माणसे आहेत. सतत 30 वर्षांचे राजकीय जीवन ही काही लहान सहान गोष्ट नाही. या सगळ्या प्रयत्नातून जात असता मी जर मोठा झालो असेल तर मोठा मी नसून ज्या कार्यकर्त्यातून मी वाढलो, ज्यांच्याबरोबर मी काम केले ती पिढी मोठी आहे, त्या कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे असा माझा दावा आहे. दक्षिण साताऱ्यामध्ये आणि उत्तर साताऱ्यामध्ये गावोगाव पसरलेले माझे जे साथी आणि सहकारी आहेत त्यांच्याशी कधी मी झगडलो, कधी भांडलो, कधी प्रेमाने वागलो, सगळे काही केले, पण त्यांनी मला नेहमी प्रेम दिले आहे. त्यांच्या त्या प्रेमातून माझी शक्ती वाढलेली आहे आणि म्हणून मला परवा कुणीसे विचारले की एक मोठे भाषण करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वी तुम्ही सांगली का गाठलीत, तेव्हा मी उत्तर दिले की हा खरा सांगलीचा गुण आहे. जेथे कार्यकर्त्यांचा संच आणि मेळावा आहे अशी ही भूमी आहे, त्याच भूमीत मी शिकलो, झगडलो, चर्चा केल्या, वाद केले. त्यातून एक प्रवृत्ती, एक पिंड तयार झाला आणि अशा ज्या पिढीतून, ज्या कार्यकर्त्यांच्या संचातून मी निर्माण झालो त्यांचे हे ऋण आहे. म्हणून हे नवणीत तयार झालेच असेल तर त्या दुधातून निर्माण झालेले आहे. त्यांच्यामध्ये मला परत विलीन झाले पाहिजे, त्यांचे ऋण मला परत केले पाहिजे. पण तुम्ही सांगितली ती गोष्ट खरी आहे. माझे काम अजून संपलेले नाही, कठीण काम अजून पुढेच आहे. ते महाराष्ट्राच्या रचनेपासून सुरू होणार आहे. पहिली गोष्ट सोपी होती असे मला आता वाटते. नवीन जे काम सुरू होणार आहे त्यासाठी मी सांगितले त्याप्रमाणे अनेक विचारी माणसे माझ्या नजरेसमोर आहेत. काँग्रेसच्या बाहेरही जी चांगली माणसे आहेत त्यांचेही सहकार्य मिळवायचे आहे. म्हणजे हे आज अशक्यच आहे ना. म्हणजे आपल्या पक्षाच्या बाहेर माणसे चांगली असतात हे ॲडमिट करणं, हे मान्य करणंच आज अवघड आहे. आणि यशवंतराव तेव्हा म्हणतात की काँग्रेसच्या बाहेर जी चांगली माणसे आहेत त्यांचं सहकार्य मला मिळवायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण लोकशाहीच्या कारभारामध्ये असे एक महत्त्वाचे सूत्र आहे की नुसते न्यायाने वागून भागत नाही, तर न्याय होत आहे अशी भावना निर्माण करावी लागते. स्टेट्समनचं वाक्य आहे. लोकशाहीमधलं महत्त्वाचं सूत्र यशवंतराव काय सांगतात, नुसते न्यायाने वागून भागत नाही तर जनतेच्या मनामध्ये न्याय होत आहे ही भावना निर्माण करावी लागते की मला न्याय मिळू शकतो. लोकांना वाटले पाहिजे की सर्व न्यायाने चालले आहे आणि तसे झाले तरच चालतो लोकशाहीचा कारभार. आज जे सगळं चालू आहे हे कुठेतरी याच्यातच दडलेलं आहे की न्याय मिळत नाही आणि मला तो मिळणार नाही, तो काहीतरी विशिष्ट उच्च वर्गातल्याच लोकांसाठी राखीव आहे ही भावना जेव्हा निर्माण व्हायला लागते तेव्हा अनागोंदी अनारकी त्याची बीजं जी आहेत ती रोवली जातात. आणि हे यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांना फार पूर्वी ठाऊक होतं. म्हणून विरोधी पक्षातही जी चांगली, कर्तृत्ववान, हुशार, बुद्धिवान माणसे आहेत त्यांना हे पटवून पुढे चालायचे. हे कठीण काम आता सुरू होणार आहे. अर्थात ते पार पाडण्याची जिम्मेदारी ही काही माझी एकट्याची आहे असे मी मानत नाही.
सतत यशवंतराव म्हणतात की समूहाचं काम आहे, समूहाचं काम आहे, समूहाचं काम आहे. युरोप असेल, अमेरिका असेल, तिथे इन्स्टिट्यूशन्स उभ्या राहिल्या. तुम्ही जर त्यांचा इतिहास पाहिला तर तिथे संस्थात्मक पातळीचं काम झालं. आणि या जगात जिथे म्हणून कुठे समाजाचा विकास झाला, सभ्यता पुढे गेली, तिथे तिथे संस्कृती जिथे पुढे गेली, तिथे तिथे इन्स्टिट्यूशनल काम झालेलं आहे. एक माणूस काहीतरी बदल करतोय हे फक्त आपल्याकडे आहे आणि ते शक्य नसतं. व्यक्तिमहात्म नावाची गोष्ट आपल्याकडे आहे. जिथे जिथे अशा पद्धतीने व्यक्तिपूजा झाली, आणि या व्यक्तिपूजेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला आहे, सगळ्यांनी विरोध केलेला आहे. पण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तीच प्रवृत्ती आहे की हा एक हिरो, एक नायक आपल्याला सतत पाहिजे असतो. आणि इन्स्टिट्यूशनल काम करणारी लोक आपल्याकडे सतत पडद्यामागेच राहतात. म्हणजे सायलेंटली काम करणारे उच्च अधिकारी आपल्याला कधीही दिसणार नाहीत. चांगलं काम करणारे राजकारणी आपल्याला कधीही दिसणार नाहीत. जे सतत दिसत राहा, म्हणजे पॉप्युलर होणं हे आपल्याकडचं म्हणजे ध्येयच असतं, प्रत्येकाचं ध्येय आहे. आता माझे अनेक विद्यार्थी 12 वर्ष झालेत मला शिकवून, अनेक विद्यार्थी आहेत, तहसीलदार आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, DYSP खूप आहेत, DC आहेत. काय रोज उठून सकाळी मला आहे की व्हॉट्सॲपवरती ते दिसतच राहतं, आज हे केलं, आज ते केलं. लोकांना दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे काम करणं आणि काम करत असताना दाखवणं याच्यात खूप फरक आहे. त्यांना सतत आपण जे काही जगतो आहे, आपण जे काही करतो आहे, याचं सतत कोणी ना कोणी कौतुक करावं अशी भूक आहे. आणि अशी माणसं कधीही काळाच्या पटलावर कोरून ठेवावं असं काम करू शकत नाही. ज्याला प्रशंसेची हाव आहे, प्रशंसेची इच्छा आहे, अशी व्यक्ती काहीही मोठं महान तर शक्यच नाही. आणि याची जाणीव यशवंतराव चव्हाणांना आहे. आणि ते सतत समूहाचं नाव घेतात. मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो की गेल्या मार्च महिन्यामध्ये मनाच्या एका मोठ्या कठीण परिस्थितीत मी होतो. मी माझे ऑपरेशन करून घेणार होतो. राजकीयदृष्ट्याही जाणून बुजून पण विचारपूर्वक मी अशा परिस्थितीत शिरलो होतो की तो माझा मला चक्रव्यूह वाटायला लागला होता. स्वतःची वल्नरेबिलिटी पण व्यक्त करणं, स्वतःची असुरक्षितता व्यक्त करणं. आज किती नेते आहेत महाराष्ट्रातले जे कार्यकर्त्यांसमोर येऊन भाषणात सांगू, अरे मला जरा प्रेशर आहे, लगेच म्हणते अरे वीक झाला, नेता वीक झाला. राजकारण्यांचं माणूस पण जेव्हा संपायला लागतं तेव्हा राजकारण्याचा दर्जा आणखी खाली जायला लागतो. अशा त्यावेळी माझ्या मनात विचार आला की माझ्यासाठी प्रार्थनेची जरुरी आहे. आणि म्हणून मी ठरवले की माझ्या आईजवळ 1-2 दिवस काढावेत. निवांत मुंबईच्या दुनियेपासून दूर, वर्तमानपत्रे, चर्चा, वाटाघाटी, राजकारण या सगळ्यांपासून दूर. पण ते मी शेवटी करू शकलो नाही. मित्र, स्नेही, इष्टमित्र यांनी गर्दी केली आणि शेवटी त्याला समारंभाचेच स्वरूप आले. त्या दिवशी झटदिशी माझ्या तोंडातून ही वाक्य बाहेर पडली, मी चक्रव्यूहात आहे असे मला वाटते. चक्रव्यूहात शिकण्याची अक्कल शिकलो आहे, शिरण्याची अक्कल शिकलो आहे, पण बाहेर कसे पडायचे ते त्या आईलाच माहिती आहे. म्हणून मी आईकडे आलो आहे. मी आज याच पार्श्वभूमीवर या नव्या राज्याची भूमिका आपणाला सांगतो. नवीन राज्य आलेले आहे असे म्हणायला आता हरकत नाही. आपण भाषेसंबंधी नाही ना काही तक्रार करणार, कारण अजून ते कायद्याने यायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाच्या वेळी काही मर्यादा आम्ही आमच्या मनाशी ठरवून घेतल्या होत्या. मला असे वाटते की ज्याला निव्वळ तत्वचिंतन करायचे असेल त्याने दैनंदिन राजकारणाच्या फंदात पडू नये. राजकारणामध्ये लोकांना सल्ला देऊन त्यांचे मार्गदर्शक व्हायची आपली जबाबदारी आहे असे मनुष्य मानतो. त्याला कुठलाही प्रश्न हातात घेता क्षणी त्या प्रश्नाच्या तात्विक मर्यादा समजल्या पाहिजेत आणि आपल्या शक्तीच्याही मर्यादा समजल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या तात्विक आणि शक्तीच्या मर्यादा जोपर्यंत त्याला स्पष्ट होत नाही तोपर्यंत तो राजकारणात मार्गदर्शन करू शकत नाही अशी माझी भावना आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न जेव्हा गोत्यात जातो आहे असे मला दिसले तेव्हा मी या मर्यादा सांगितल्या. पण काही गोष्टी ऐतिहासिक अपघातासारख्या घडत असतात आणि तसाच काहीतरी ऐतिहासिक अपघाताचा प्रसंग डोळ्यांपुढे दिसता क्षणी मला या प्रश्नाच्या आणि मार्गाच्या मर्यादा सुचल्या. त्यातली पहिली मर्यादा अशी मी सांगितली की आम्हाला हा प्रश्न सोडवायचा असेल तर तो शेवटी भारत निष्ठेतून सोडवायला पाहिजे. या भाषणाच्या वेळेला म्हणजे 1 मे 1960च्या आधीचं भाषण आहे. अजून फॉर्मल जी काही आहे ती निर्मिती संयुक्त महाराष्ट्राची झालेली नाही. 2-3 महिने अगोदरचं भाषण आहे.
आणि ही गोष्ट मी आपणाला अशासाठी सांगतो आहे की आज संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न जरी सुटला असला तरी भारत निष्ठेची जी आमची मूलभूत भावना आहे ती आम्ही कायम ठेवली आहे. आज मुंबई शहरामध्ये अनेक वाद आहेत. बेस्टचा वाद आहे, आरेचा वाद आहे, लाखो वाद आहेत. पण आज मुंबई शहरामध्ये मुंबईचा वाद शिल्लक राहिलेला नाही. मला सिंधी भेटतात, गुजराती भेटतात, मारवाडी भेटतात, मल्याळी भेटतात, सगळे भेटतात आणि सांगतात फार बरे झाले तुमची मुंबई तुम्हाला मिळाली. आता आम्हाला सांगा आम्ही काय केले पाहिजे तुमच्यासाठी म्हणून. हे त्यांचे शब्द आपण खरे धरून चालले पाहिजे. आज गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये जशी काही वाटणीच चालली आहे असे नाही, तर ती नवीन 2 शेजारी राज्यात जन्मास येत आहेत. दुसरी गोष्ट अशी की आपण जेव्हा आपले इप्सित साध्य करण्याचे महत्त्वाचे काम अंगावर घेतो तेव्हा अवतीभवती आपण आकारण संशयाने पाहता कामा नये. दिल्ली आमच्यावर अशा दृष्टीने बघणार आहे आणि गुजरातच्या मनामध्ये कदाचित हे असेल, या आत्मविश्वासाच्या अभावाच्या दृष्टीने आम्ही आमच्या प्रश्नांकडे पाहता कामा नये. आत्मविश्वासाने आपली शक्ती कोणती हे आपल्याला समजले पाहिजे आणि आपल्या शक्तीबरोबरच आपल्यामध्ये जे दोष आहेत त्यांचीही मोजदाद आपण आपल्या मनाशी घेतली पाहिजे. माझ्या गेल्या 30 वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मी असे पाहिले आहे की कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षांच्या बाहेर असते असे माझे स्वतःचे मत आहे. आणखी ते काही अमक्याच एका पक्षाची बांधली गेलेली असते असेही नाही. म्हणजे जनतेविषयीची क्लॅरिटी बघा यशवंतरावांची. म्हणजे जे जनतेचं जे फ्लोटिंग कॅरेक्टर आहे ना त्याविषयी बोलता येते की एकाच राजकीय पक्षाची ती जनता कधी अशी तहयात बांधली गेलेली नसते. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे हे या जनतेला पटवण्याची जबाबदारी त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्या पुढेही राहणार आहे. गेल्या 3 वर्षांतील माझ्या कामातले हे माझे एक मार्गदर्शक सूत्र आहे. आमका पक्षवाला काय म्हणतो यापेक्षा या सगळ्या पक्षांच्या बाहेर म्हणून जी काही जनता आहे, जो बहुजन समाज आहे त्याचा काय अंदाज आहे ते पाहून शहाण्या पक्षाने आणि शहाण्या राज्यकर्त्याने आपले धोरण ठरवावे. माझ्या कामातले तुम्हाला जर काही ट्रेड सिक्रेट पाहिजे असेल, ट्रेड सिक्रेट हा शब्द यशवंतरावांचा आहे, तर ते हे आहे, ते मी तुम्हाला आज देऊन टाकतो कारण ते माझ्या मालकीचे नाही. हा बहुजन समाज स्वतंत्र मनाने विचार करतो, तो कुठल्याही पक्षाला बांधला गेलेला नसतो. आपल्या पक्षाच्या वर्तमानपत्रात आलेलं मत ते आपले मत असे मानणाऱ्या लोकांना मी पक्षवाले लोक मानतो. विशाल सह्याद्रीत काय आले आहे, तत्कालीन वर्तमानपत्रांची नावं आहेत. केसरीने काय म्हटले आहे, न्यू एजमध्ये काय आले आहे, साधनामध्ये काय आले आहे, उदाहरणादाखल मी ही नावे घेतोय. हे पाहणारे लोक पक्षवाले लोक आहेत. पण समोरून आलेले प्रश्न आणि समोर आलेली माणसे यांची आपल्या दृष्टीने परीक्षा करून विचार करणारी अशी जी माणसे आहेत ती, यांचे काय म्हणणे आहे, त्यांचे काय म्हणणे आहे हे सर्व तपासून पाहत असतात. अशा प्रकारे तपासून पाहण्याची दृष्टी समाजामध्ये वाढत आहे हे मी सांगू इच्छितो. मी आपणाला सांगू इच्छितो की ही जी दृष्टी आहे तिचे महत्त्व समाजामध्ये वाढत राहणार आहे आणि मी असे मानतो की महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने जर सगळ्या पक्षांना विचार करायचा असेल तर त्यांनी या समाजाबद्दल मी हे बोलतो आहे त्याला काय आवडेल, त्याच्या काय गरजा आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे मला मदत केल्यासारखे होणार आहे. माझे स्वतःचे असे मत आहे की हा समाज आज दबलेला समाज आहे. तो दलित समाज आहे, तो न बोलणारा समाज आहे, पण तो मुका समाज नाही. फक्त त्याला अजून बोलावयाचे धारिष्ट होत नाही. पण त्याच्या मनामध्ये एक चित्र निर्माण झाले आहे, एक स्वप्न रंगलेले आहे. ते स्वप्न समजून घेण्याचा प्रयत्न करून त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम तुम्हा आम्हाला आता करावायचे आहे. हे कार्य पार पाडण्याचा यापुढे माझा प्रयत्न राहील. माझ्यामधील दोष त्यामध्ये येऊ न देण्याचा मी प्रयत्न करीन. पण माझे काही दोष त्यात आलेच तर मला सांगायला तुम्ही घाबरू नका. मुख्यमंत्री म्हणतायत जनतेसमोरच्या भाषणात, माझा काही दोष असेल तर मला सांगायला घाबरू नका. जसे आपण मला चांगला म्हटलेत तसे जरी आपण मला वाईट म्हटलेत तर त्याबद्दल मी खेद मानणार नाही आणि त्याबद्दल मी आपणाला कधी दोष देणार नाही. कारण मी नेहमी सांगत असतो की मुलाला मारण्याचा अधिकार सख्या आईचाच असला पाहिजे.
सावत्र आईचा नाही पण बापाचाही असू नये. कारण कधी मारलाच पाठीवर एखादा धपाटा तर दुसऱ्याच क्षणी ज्याला लागले त्याच्यापेक्षा जिने मारले तिच्याच डोळ्यातून पाणी येते आणि ती आपल्या मुलाला पोटाशी धरते. हा सख्या आईचा धर्म आहे. तीच गोष्ट जनतेची आहे. माझा गेल्या 4-5 वर्षातला स्वतःचा अनुभव याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यान यशवंतरावांवर जो रोष होता, लोक खूप रागावले होते, पण मी लोकांच्यावर रागावलो नाही, कारण माझ्या मनात शंकाच नव्हती. मला एवढेच वाटत असे की आपल्याला जी गोष्ट बरोबर दिसते ती आपण लोकांना सांगितली पाहिजे. पण माझी अशी खात्री होती की जर लोकांना पटले तर तेच प्रेमाने जवळ करतील, परंतु इतक्या लवकर ही गोष्ट होईल असे मलाही वाटले नव्हते. जे रागावलेले लोक होते तेच आज इतक्या प्रेमाने जवळ करतात. सख्या आईसारखे हे नाते नाही तर मग दुसरे कोणते आहे? परवा मला एक अनुभव आला. मी मराठवाड्यात दौऱ्यावर गेलो होतो. मी दौऱ्यावर गेलो म्हणजे खूप लोक सभांना जमतात, अनेक ठिकाणी हारतुरे घालतात. हे तर अगदी प्रेमाचे लक्षण झाले आहे. या दौऱ्याच्या वेळी मराठवाड्याच्या एका तालुक्यातून मी प्रवास करीत होतो. नाथांच्या पैठण तालुक्यातून एका छोट्या गावाशेजारी 5-25 घरांची वाडी असेल. तेथे आपली 10-5 माणसे बसली होती. त्यामध्ये 2-4 मुले आणि 2-4 म्हातारे होते. मला वाटले का कोण जाणे आपण इथे थांबले पाहिजे. तेथे कोणी हार घेऊन उभे राहिले नव्हते किंवा तिथे कमानही नव्हती. मी म्हटले आपल्याला अजून फारसा उशीर झालेला नाही, 10-5 मिनिटे थांबून चौकशी तर करू की मंडळी का बसली आहेत. त्याप्रमाणे आम्ही गाडी थांबवली. इतक्यात 2 म्हातारी माणसे पुढे आली आणि म्हणाली, चव्हाणांची गाडी काय? मी होय म्हटले. आम्ही खाली उतरलो. मला वाटले की काही तक्रार अर्ज असेल तर तो आपण घ्यावा. मी म्हटले हो मी चव्हाण, काय सांगायचं आहे का? तेव्हा त्यातल्या एका म्हाताऱ्याने कापत कापत खिशातून एक पिशवी बाहेर काढली. मला वाटले पिशवीतून अर्ज काढून देतोय, म्हणून मी हात पुढे करून उभा राहिलो. त्याने अर्ज नाही काढला, त्याने फुलांचा हार नाही काढला, त्याने 1-1 रुपयांच्या 10-5 नोटांनी बांधलेला एक छोटासा हार बाहेर काढला. मी चकित झालो. मला वाटले या मराठवाड्यामध्ये, या हैदराबादच्या जुन्या राज्यामध्ये अशा नोटा द्यायची पद्धत असेल. मी माझ्या मनाशी जरा घाबरलो. मी त्याला म्हणालो, आजोबा तुम्ही मला अर्ज द्याल असं मला वाटत होतं, या पैशांचं मी काय करू? तर त्याने मला उत्तर दिले, बाबा तुझ्यासारखा मुलगा व्हावा अशी इच्छा होती, तुला खाऊला हे पैसे आणले आहेत. मी पितृवंचित आहे, म्हणजे वडील नाहीत. माझे वडील माझ्या लहानपणीच वारले, पण या वयातही आपल्याला खाऊ द्यायला कोणीतरी आहे या भावनेने माझे मन भरून आले. माझे अश्रू मी थांबवू शकले नाही. मगाच मी सांगितले त्याप्रमाणे मातेचे हे हृदय जनतेजवळ आहे असे मला वाटते. आणि म्हणून जनता रागवली होती ही गोष्ट जशी माझ्या लक्षात आहे, तशी जनतेच्या प्रेमाच्या अनेक आठवणीही माझ्या मनात आहेत. जनतेचे हे प्रेम आणि या प्रेमाची शक्ती ज्याच्याजवळ आहे तोच समर्थ मनुष्य आहे अशी माझी श्रद्धा आहे. माझा विचार बरोबर आहे ही भावना जर माझ्या मनाशी असेल आणि शेवटी ज्यांची चाकरी करावायची आहे, सेवा करावायची आहे, त्यांची जर ती भावना असेल, त्यांचे जर प्रेम असेल, तर परमेश्वराजवळ आणखी काय मागावायचे? मुख्यमंत्रीपद नाही मागायचे. माझी आकांक्षा अशी आहे की यापुढे संयुक्त महाराष्ट्राचे राज्य हे भारताची शक्ती वाढवणारी एक जबरदस्त शक्ती बनली पाहिजे आणि ती शक्ती देण्याचे काम मंत्रिमंडळामध्ये नसणाऱ्या माणसांनी केले पाहिजे. त्यातला जर मी एक होऊ शकलो तर त्यामुळे मला अधिक आनंद वाटेल. मी काही तोंड देखलं बोलतोय असे आपण समजू नका. ही माझ्या मनातली एक इच्छा आहे. कारण मी असे मानतो की राज्य जी चालतात ती राज्य चालवणाऱ्या माणसांपेक्षा राज्यशक्तीच्या बाहेर जी माणसे असतात त्यांच्या पुण्याईने चालतात. हे महावाक्य आहे राजकारणासाठीचं. राज्य जी चालतात ती राज्य चालवणारे चालवत नसतात, तर राज्य संस्थेच्या बाहेर जी लोक असतात त्यांच्यामुळे ती चालत असतात. याची जाणीव मुख्यमंत्र्यांना आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. जेनझी आंदोलनाचं खूप ॲनालिसिस जंतर मंतरचं लोकांनी केलं. लोकांना सापडे ना काय झालं हे एका पिढीकडनं झालंय, कोणाकडनं झालंय आणि हे कसं झालं, हाऊ ते कसं सक्सेसफुल झालं, कसं पॉसिबल आहे, एवढं फोर्स लावला, एवढं काय कसं पॉसिबल आहे. यशवंतराव चव्हाण असते आज तर त्यांना कळलं असतं की अरे जनताच सगळं चालवत असते. तिला काही प्रॉब्लेम झाला की ते सगळं त्याच्यामध्ये ती दंगा करणारच असते. तोच मुद्दा आहे की
ते वाक्य परत वाचतो की मी असे मानतो की राज्य जी चालतात ती राज्य चालवणाऱ्या माणसांपेक्षा राज्यशक्तीच्या बाहेर जी माणसे असतात त्यांच्या पुण्याईने चालतात. जी माणसे ज्या परंपरा आणि ज्या शक्ती निर्माण करतात त्यांच्या सहाय्याने ती चालतात. आणि म्हणून पोलीस स्टेट ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल सायन्समध्ये, जे बळाच्या जोरावर राज्य केली जातात, जिथे कुठे म्हणून जनतेला चिरडण्याचं काम केलं जातं. पोलीस स्टेट जिथे जिथे दबाव, शक्ती, प्रहार, बळ यांचा वापर करून रूल करण्याचा प्रयत्न केला जातो, ते कुठलंही राज्य कधीही टिकू शकत नाही. हा नियम आहे राज्यशास्त्राचा. आणि हे बेसिक आहे. एलिमेंटरी लर्नर ऑफ पॉलिटिकल सायन्स कॅन टेल यू दिस. बेसिक स्टुडंट पण हे तुम्हाला सांगू शकतो की बळाच्या जोरावर नाही, पॉसिबलच नाही. ही डेमोक्रेसी, ही लोकसंख्या, ही जनता तशीच आहे. आणि हे खूप साधं आहे. म्हणून ज्याला आपण म्हणतो ना की स्टेट्समन शुड बी स्टेट्समन, तर असलंच पाहिजे, त्याला ती जाणीव असलीच पाहिजे. मराठवाड्याच्या अनोळख्या भूमीमध्ये मला खाऊला पैसे देणारा माझा पिता भेटला असे मला जे वाटले, त्यापेक्षा मला आणखी काय मागायचे आहे. माझे मन व्यक्तिशः तृप्त आहे. सन्मित्र हो, आणखी काय सांगू तुम्हाला मी. माझ्या मनातला जो भाव आहे तो सांगितला. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या, त्याची मला वारंवार जरूर लागेल. दादांचे आभार मी कसे मानू. दादा म्हणजे आमच्या दक्षिण साताऱ्यातल्या माझ्यासकट सगळ्या कार्यकर्त्यांचे एक शक्तीचे स्थान आहे. येथून मी ही मोठी शक्ती घेऊन आज परत चाललो आहे. विधानसभेमध्ये विभाजनाबाबत मला अनेक वर्णने ऐकायची आहेत. आज त्यात अनंत अडचणी आहेत. विभाजनाचे बिलही अगदी सर्वांग सुंदर परिपूर्ण आहे असे माझे म्हणणे नाही. त्यातही काही अपुरेपणा आहे. पण मी सांगितले त्याप्रमाणे मैत्री करता, शेजार धर्म निर्माण करण्याकरता नवीन राज्याचा जन्म झाला आहे. म्हणून त्यात अनेक तडजोडी आहेत आणि त्या बुद्ध्या स्वीकारलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला तत्व दाखवा असे म्हणणाऱ्या माणसांना त्यांची तत्वनिष्ठा पाहून मी नमस्कार करतो. पण दुनियेमध्ये तत्वनिष्ठेने आणि नुसत्या तत्वाच्या फॉर्म्युल्याने प्रश्न सुटत असते, तर पुस्तके छापणाऱ्या प्रकाशकांनी संयुक्त महाराष्ट्राचे प्रश्न यापूर्वीही सोडवून टाकले असते. म्हणजे पुस्तकी आणि व्यावहारिक याच्यातला फरक सुद्धा नेमका जाणणारे आहेत यशवंतराव चव्हाण. पण हा व्यवहाराचा प्रश्न आहे. जबरदस्त अशा अडचणींचा प्रश्न आहे. याचा अर्थ असा नव्हे की कुठलेही मार्गदर्शक तत्व नाही. माझा म्हणण्याचा आशय एवढाच की तत्वांच्या मदतीने हे प्रश्न सुटले पाहिजेत, पण त्यात रिजिडिटी कुठे राहू शकत नाही. आणि म्हणून कुठे कुठे काही देवाणघेवाण मला करावी लागली आहे. म्हणजे प्रॅग्मॅटिझमचं सुद्धा उदाहरण ते देतात. आणि म्हणून कुठे कुठे मला देवाणघेवाण करावी लागली आहे, पण त्यामध्ये काही गैर आहे असे मी मानित नाही. तत्व आणि व्यवहार, तत्वतः आणि व्यवहारता तर मुळीच नाही. तत्वाच्या बाबतीत शक्यतो माझी वृत्ती व्यवहाराची आहे, पण यासंबंधी मी जास्त काही बोलता कामा नये. मला येथून आपले सगळे आशीर्वाद घेऊन एका कठीण कामाकरता जायचे आहे. आपल्या आशीर्वादांची मला गरज लागेल. दक्षिण साताऱ्याच्या, उत्तर साताऱ्याच्या, रत्नागिरीच्या, कोल्हापूरच्या, सोलापूरच्या, ठाण्याच्या, पुण्याच्या कितीतरी कार्यकर्त्यांनी मला येथे सद्भावना दिलेल्या आहेत. त्यांचा मी अतिशय आभारी आहे. माझ्याजवळ शब्द नाही. मी साहित्यिक असतो तर बरे झाले असते अशा वेळी वाटायला लागते. चांगल्या राजकारण्यांचं एक वैशिष्ट्य आहे की आपण कोण नाही हे लवकर कळतं त्यांना. म्हणजे हल्ली असं असतं की एखाद्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेला माणूस लगेच स्वतःला साहित्यिकही समजतो, कलावंतही समजतो, लेखकही समजतो, कवीही समजतो. तर ते हे नव्हतं या लोकांमध्ये. म्हणजे की मी कोण नाही हे त्यांना नीट माहीत होतं. माझ्याजवळ शब्द नाही कारण मी साहित्यिक नाही असं ते म्हणतात. आपण माझ्यावर हा जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे, आभारी आहे. मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करीत राहीन की सदिच्छा आणि त्या सद्भावना यांना पात्र बनण्याची शक्ती त्याने मला द्यावी. जनप्रेमाची शक्ती 12 मार्च 1960 रोजी सांगली इथं यशवंतराव चव्हाणांनी केलेलं हे भाषण आहे. काही विद्यार्थ्यांनी खाली कमेंटही केल्यात की तुम्ही जी पुस्तकं सुचवता किंवा सांगता त्याबद्दल थोडंसं बोलावं होतं. सह्याद्रीचे वारे नावाचं यशवंतराव चव्हाण यांच्या पुस्तकांच्या यांच्या भाषणांचा संग्रह असणारं हे पुस्तक आहे. सह्याद्रीचे वारे, यशवंतराव चव्हाण त्यांची भाषणं आहेत. त्याचा कालखंड आणि त्याचं लोकेशन आणि त्याचं ऑकेजन हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इंटरेस्ट असेल ते लोक हे वाचू शकतात. आणि यशवंतराव चव्हाणांची बरीचशी महत्त्वाची भाषणं याच्यामध्ये दिलेली आहेत. सो असंच काही चांगलं मटेरियल घेऊन आपण रीड विथ स्वप्नीलमध्ये वारंवार भेटत राहूया. इथं आपण थांबूया. धन्यवाद.